आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण बनवणार आहोत अधिक महिन्यात केले जाणारे पारंपरिक अनारसे. अधिक महिन्याला आपल्या गावाकडे धोंड्याचा महिना असंही म्हणतात. पूर्वी या महिन्याला खूप महत्त्व दिलं जायचं. देवपूजा, व्रत, दानधर्म आणि साधं सात्विक जीवन, आणि त्यामध्ये असे पारंपरिक गोड पदार्थ आवर्जून बनवले जायचे. आजकाल तयार पीठ मिळतं, त्यामुळे काम सोपं झालं आहे. पण पूर्वी आपल्या आज्या 2 ते 3 दिवस तांदूळ भिजवून, वाळवून, दळून अनारचं पीठ तयार करायच्या. खरं किती मेहनत असायची ना. तर चला मग आज आपण तयार अनारचं पीठ वापरून झटपट जाळीदार अनारसे बनवूया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला अनारसे कधी फसतात आणि ते परफेक्ट कसे बनवायचे याच्या खास टिप्स सांगणार आहे. जर तुम्हाला असे पारंपरिक आणि गावाकडच्या चवीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबा. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी घेतलं आहे तयार अनारसे पीठ. हे पीठ आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पूर्वी घरात जात्यावर पीठ दळलं जायचं. त्यावेळेला स्वयंपाकघरामध्ये एक वेगळीच चव असायची. आजही त्या आठवणी खूप छान वाटतात. आता हे पीठ आपण व्यवस्थित असं मळून घेऊया. हे पीठ मळण्यासाठी आपण दूध वापरणार आहोत. तुम्ही पाणी किंवा केळही वापरू शकता. सुरुवातीला थोडंसं दूध घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. एकदम जास्त घालायचं नाही. तर यात मी 2 ते 3 चमचे दूध घालते. तर इथे पहा मी दूध घेतलं आहे. अनारचं पीठ नेहमी घटसर मळायचं. जर सैल पीठ झालं तर अनारसे तुटू शकतात. आता हे आपण मळून घेऊया. अधिक महिन्यात पूर्वी स्त्रिया एकत्र बसून असे पदार्थ बनवायच्या. गप्पा, भजन आणि काम, घरात खूप सुंदर वातावरण असायचं. तुम्ही हे अनारसे पीठ वापरता का तुम्ही घरात तयार करता? मला तुमच्या कमेंटद्वारे कळवा. आणि हो, ह्या धोंड्याच्या महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात तुम्ही हे अनारसे बनवलेत का, हेही कमेंट करून मला सांगा. व तुमच्या घरी अधिक महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात का अधिक महिना म्हणतात, हेही कमेंट करून सांगा. तर हे पहा, इथे आपलं पीठ छान असं घटसर मळून झालं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय, घट्ट असं छान मळून झालेलं आहे. आता आपण काय करूया, याचे असे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. सर्व पिठाचे आपण गोळे बनवून एकदमच घ्यायचे, म्हणजे आपले अनारसे लवकर बनतील. तर हे पहा, एक गोळा मी घेतला आहे आणि दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन असा आपण गोल गोळा करायचा. तर ह्याचप्रमाणे मी सर्व गोळे करते. एकदम गोळे बनवले का नाही आपल्याला साईज समजते, त्यामुळे आपण एकसारखे गोळे एकदम करून ठेवायचे. आणि जर आपण गोळे बनवून ठेवले की आपले अनारसे पण झटपट तयार होतात. तुम्हीही असे एकसारखे गोळे करून ठेवता का? मला कमेंटद्वारे कळवा. तर इथे पहा, मी सर्व अशी गोळे करून घेतले आहेत. तर पहा, ताटामध्ये आपण नेहमी तेल लावायचे, म्हणजे गोळे खाली चिकटत नाहीत. तर इथे मी काय केलं आहे, अनारसचा बॉक्स जो होता ना आपला, तो घेतला आहे. त्याची वरची बाजू मी कापून घेतलेली आहे. आता आपण याचं काय करायचं, 2 भाग करायचे. एक भाग आपण अनारस बनवण्यासाठी घ्यायचा. तर पहा, मी कट करून घेत आहे. हे जास्त पण आपल्याला मोठी साईज घ्यायची नाही आहे, छोटी साईज घ्यायची आहे. तर एवढी साईज आपल्याला बास होईल. चला तर मग अनारसे थापायला घेऊया. मी इथे पोळपाट घेतला आहे. त्याच्यावर आपण हा पुट्टा ठेवूया आणि त्या पुट्ट्यावर आपण खसखस टाकूया, किंवा तुम्ही तेलही वापरू शकता खाली. मी इथे खसखस घेतलेली आहे. जर तुमच्याकडे खसखस अवेलेबल नसेल तर तुम्ही तिळही वापरू शकता. आता आपण अनारसे पिठाचे जे गोळे करून घेतले आहेत ना, त्यातला मी एक गोळा घेते इथे आणि बोटाने असा गोल करते. थोडासा चपटा करायचा आणि जी आपण खसखस टाकली आहे ना खाली, त्याच्यावर असा आपण गोल फिरवायचा. तर दोन्ही बोटांना मी खसखस लावून घेतलं आहे, म्हणजे हे पीठ जे आहे ना ते बोटांना चिकटत नाही. तर पहा, मी फक्त बोटाने असे गोल फिरवत आहे, खाली अजिबात चिकटत नाही आहे, का तर आपण बोटाला खसखस लावलेली आहे. जास्त पण प्रेस करायचं नाही. तर किती गोल छान अशी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही इथे. फक्त हलक्या बोटाने आपण हे गोल फिरवत राहायचं, म्हणजे गोल अशी बनते आहे. खूप जाडही थापायचं नाही आणि खूप पातळही नाही, नाहीतर अनारसं आतून कच्चं राहतो किंवा तेलात विरघळतो. पूर्वी अधिक महिन्यात घराघरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे, कारण हा महिना श्रद्धा आणि साधेपणाचा मानला जातो. आता कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया. तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता, मी तेलाचा वापर केला आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण अनारसे सोडूया. अनारसे नेहमी मंद किंवा मध्यम गॅसवर तळायचे. तर इथे मी अनारसे पलटते. काही ठिकाणी तर काय करतात, अनारसे असे पलटत नाही. आणि जरी तुम्ही अनारसे पलटला नाही तर काय करायचं, झाऱ्याने वर असे तेल सोडायचे. तर पहा, मी इथे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे तुम्ही
झाऱ्याने असे तेल जरी त्यावर टाकले तरीही चालेल, दोन्ही बाजूनेही भाजेल. तर किती छान असा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि फुगलेला पण आहे. हे पहा किती सुंदर जाळी पडायला सुरुवात झाली आहे. अनारसावर अशी जाळी आली म्हणजे समजायचं अनारसा छान झाला आहे. आता आपण काय करूया, हा अनारस काढून घेऊया आणि तेलामध्ये आपण दुसरा अनारस सोडूया. जर तुमच्याकडे तीळ अवेलेबल असेल तर तुम्ही तीळ पण लावू शकता. मी खसखस लावलेली आहे. तर पहा याच्यावर आपण तेल असं सोडूया आणि हा पलटून घेऊया. एक बाजू आपली भाजलेली आहे छान, दुसरी पण बाजू आपली छान अशी भाजत आहे. पूर्वी सणामध्ये घरात मोठ्या प्रमाणात अनारसे बनवले जायचे. लहान मुले अनारसे तळताना आजूबाजूला उभे राहायची आणि गरमागरम अनारसे मिळायची वाट बघायची. खरंच त्या जुन्या आठवणींची मजाच वेगळी होती ना. तुमच्या जर जुन्या आठवणी असतील तर मला कमेंटद्वारे कळवा. तर हा पण अनारस आपण तळून घेतला आहे मध्यम गॅसवर. तर हे पहा आपले गरमागरम कुरकुरीत आणि जाळीदार अनारसे तयार झाले आहेत. तयार पिठामुळे काम खूप सोपं होतं आणि पटकन अनारसे बनतात. विशेषतः सणाच्या वेळेला ही पद्धत खूप उपयोगी पडते. तर कशी वाटली आजची अधिक महिन्याची खास पारंपरिक अनारसाची रेसिपी, मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर छोटासा लाईक आणि जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा. आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सोनम रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू अशाच एका पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा आणि आपल्या जुन्या परंपरा जपून ठेवा. तर इथे पहा तुम्हाला एक अनारसे मी मोडून दाखवते. तुम्हाला याच्या आवाजावरूनच समजलं असेल की अनारसे आपले किती छान असे झाले आहेत.